नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला, नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला. मरण पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला.
काळ्या बरणाला अरे बरकाड्याच्या शेवला वसेवला बरकाड्याच्या शेवला वसेवला ऋषीभाऊ धारगावचा देवा पाटील घराला त्या ठिकाण्याला देवा 2 लेकरं पोटाला सुखाचा संसार चालला होता पण त्या चालल्या संसाराला देवा सासू सासरा देवा काही सांगायचे थोरल्या भावाचं लगीन झाले देवा काही सांगायचे सून आली होती नांदायला त्या जागेला देवा दिवसादिवस महिन्या वर्ष निघून गेली जसे दिवस जाताना करता काय झालं त्या जागेला देवा आल्या दिवाळीच्या मनात तिथं कुणाच्या चालना देवा दैवगती त्या ठिकाणाला झालं पुढे या बाजूला अरे दैवगती त्या जागेला दिवसादिवस महिन्या वर्ष गेली देवा संतान नाही पोटाला मोठं वाईट लागलं होतं वाटायला दिवस लागले ती सरायला सासू नाही की कुठं बोलायचं सासऱ्या नाही की कुठं बोलायचं अरे नवऱ्याने देवा काही सांगायचं मोठा सासर वास लागला या सुनाला आणि म्हणून चांगलं बोलती का देवा चांगलं बोलती काही सांगायचे तुला देवा काही सांगायचे 4 वर्ष झाली लग्नाला 5 वर्ष झाली अगं संतान होईना तुझ्या पोटाला ऋषी भाऊ आजकालच्या सुना बोलून घेतलेल्या का नाही ना आता तर पुरी मिळेल ते आणि बोलून कवा घ्यायची कवा बोलून आताचा काळ कसा आहे माहिती का आई बापाची लाडकी लिये ऋषी भाऊ काय सांगायचे तिला बाबा सत्य अवघाला देऊ घोड्या कोणाला आईची माया देवा आईची माया कशाची लेकरू किती जरी मोठं झालं तरी आईची माया काय तुम्हाला सांगायचं या
अगं लाडक्या लेकीला कशी माया असते दादा सांगायचं या पब्लिकला त्या ठिकाण्याला. आईची मायाना लेकरू किती जरी मोठं झालं तरी आपलं लेकरू आपल्यासाठी ताना असतं या. आणि म्हणून आवरतना सारखी आवरतना सारखी चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. भाऊ काही सांगायचे लाडकी आई देवा बाबा, काही सांगायचे लहानाची मोठी केली कडी खांद्यावरती खेळलेली आज आक्षेदा पडल्या मांडीवरती खेळलेली दादा. आणि काही सांगायचे आईचं काळीच काय म्हणत असेल समुद्रापेक्षा सुद्धा अंत नाही मायेला. आणि म्हणून आई बापाचं काळीच कसं असतं बापाची माया देवा वरच्यांना दिसत नाही डोळ्यात दिसत नाही असू पण आज बाप किती रडत असतो या. आणि म्हणून बाप काय करतो आपली लाडकी देवा नंदा जायची म्हणून बाप पुत्र रडत असतो. अरे बाप रडतो बाप रडतो मधल काळी सोडून काळी सोडून काही सांगायचं पोटचा भाव असतो कवाच भाऊ बहिणीचं पोटच नाही भाऊ बहिणीचं कवाच पोटच नाही दादा. लेकाची देवा लाड करते आई होय पण बापाचा जीव मुलीव जास्त आणि बापाचा जीव मुलीव जास्त आणि म्हणून अरे भाऊ सोन्याची भावली मला सोडून सोन्याची भावली मला सोडून सोन्याची भावली मला सोडून सोन्याची भावली मला काही सांगायचं जगात कोण कोणाचं नाही कोण कोणाचं नाही किती बी माया लावा किती माया लावा आई बापाची नाही बाप आईचा नाही स्वतः पोटचा पोरगा सुद्धा नाही आहे का कोण कोणाचं जगात आणि म्हणून आणि ज्याची होती ज्याची होती
सासू सुनन देवा सासून देवा वनवास लावला शिळ्या भाकरीचा तुकडा लागली सासू खायला द्यायला लागली काबड कष्ट करून लागली करायला लागली बोलायला देवा म्हणली आहे तर तुला खायला मिळायचं नाही म्हणली देवा जायला म्हणजे जाण्याची मोळी आणायला मोळ्या आणायच्या जाण्याच्या तरच तुला पोटाला खायला मिळेल खुशी भाऊ का माझ्या बाबा या अक्का बहिणीला देवा आईचं आठवण व्हायची नाही पहिलंच नवा असण्याचा आशीर्वाद असले आणि म्हणून अरे घडा घडा रडायला रडायला घडा घडा रडायला रडायला जवळच्या पाड्याला उठायची शेणघड काढायची वैरण काढी करायची देवा गाईच्या गोट्याला जायची लागली शेण काढायला वैरण काढी लागली करायला वैरण काढी केली त्या ठिकाण्याला देवाची गुण आली शिळ भाकरीचं तुकडा अन्न खायची आणि काय सांगायचं आल्या बरोबर लागली बोलायला मला हात धुवायला वाणी थोडा देवाव एवढं म्हणताना करता देवा सासू कशी असायला ऋषी भाऊ असायला देवा खरकट पाणी असायला खरकट पाणी पहिलं कशात असायचं माहितीये का अच्छा मांदान म्हणून बाबा एक चिकनाचं भांडा असायचं वय ते आपल्या काळात काय बघितलं नाही आपण बरोबर आहे म्हणून या चिखलातल्या खरकट्या पाण्याने आणि बोलणं काय करायची सासू माहिती का त्या ठिकाण्याला हात तुझा धुवायला धुवायला हात तुझा धुवायला धुवायला खरकट्या पाण्यानं हात धुतला माझ्या बाबा अक्का बहिणीने त्या ठिकाण्याला आणि काय लागली करायला देवा काही सांगायचे पोटाला भूक लागली होती बाबा धावा लागली करायला देवा सकुसून या सासून काय केलं देवा निघून गेली तर पुढच्या बाजूला 8 दिवसाची बाबा शिळी भाकरी आणायला आणि जशी भाकरी आणली चटणी अन्न टाकली त्यावरती चटणी कसली टाकली पोह्याची चटणी वय मोहरा लागला ना चटणी टाकली आणि जेवायला दिल्या शेकुसुनाला अक्का बहिणीला त्या ठिकाण्याला तशीच कुसुन बाबांना तशीच ती भाकरी बांधली आणि बाबा रशी घेतली मोळी काढायसाठी इळा घेतला आणि म्हणून अरे वाईट वाटले मनाला अरे पाणी डोळ्याला अरे माझ्या बहिणीला
कुणच्या जन्मात म्हणजे मी बाबा काही सांगायचे कुणाचा बाबा काही केलं या तुमच्या जन्माचा भोग लागलाच माझ्याकडून फेडून घ्यायला म्हणून लागली या देवाचा धावा अरे करायला. सकाळच्या पारी सासू मला मोठा सासरवास करते या देवा. अरे काय करू मी या ठिकाणाला कुणीकडे जावं देवा मार्ग जावा देवा. सासून सांगितलं काही नाही म्हणजे या डोंगरावरून जळणाची मुळी आणायची. जायचं त्या ढालगावच्या डोंगराला आणि जळणाची मुळी आणायची. काय केलं माझ्या सासू सुनेने. अरे बाबा सासून करणी काय केली. काय केली होती त्या जागेला. अरे पायात नाही पैका रे पायात नाही पैका रे. ऋषी भाऊ जळणाची मुळी काढली चांगली भली मोठी मुळी बांधायला काय सासून दिलं नाही. बांधाय काही दिलं नाही याचं कुसून काय केलं त्या जागेला. देवा झाडाची साल काढायला आणि भले मोठी रशी तयार केली त्या गाठी मारून त्या जागेला. गाठी मारून मुळी बांधली देवा. पण एकटीला मुळी उचलती या कुठं म्हणून आज माझ्या भगवंताच्या मनामध्ये काशीने भगवान भटाऱ्याचा मालक देवा. तीन तांदळा तिला दिसायला बिन तांदळाची सणांना भंडाऱ्याचं भूषण. देवा मित्रानं पहिलं तीन तांदळ दिसला देवा. भंडाऱ्याचं भूषण दिसलं. काय केलं माझ्या बहिणीने. अरे कुठला म्हणाला एवढे दिवस या डोंगरावरती तुया पण कवा सुद्धा देव दिसला नाही अण्णा. कुठला देवाला या डोंगराला. म्हणून आपल्या लागली वाडाई भावा हात लागली वाडाई. देवाच्या मनात आलं बघा कुणाचे झाले. देवा काही सांगायचं हात जोडलं पाया लागली पडायला. जसं हात जोडला ना दर्शन लागली गेला. काय सांगायचं ऋषी भाऊ देवाच्या मनात आले होते तर कुणाचं चालतं देवा. देवा एवढी मोठी मुळी काढली होती. एवढी
मोठी मुळी काढली काय चमत्कार झाला त्या जाग्याला देवा माझ्या अक्का बहिणीनं अलगत उचलायला आणि डोईला लावायला शिडीला लावली आणि ही पुसून बाबा तुरु तुरु चालत डोंगर लागली उतरायला डोंगर उतरून देवा ढालगावामध्ये आली देवा पहिल्या बाजूला मुळी टाकायला देवा आणि बोलती काय म्हणते का भूक मला लागली देवा उन्हाच्या कारामध्ये घंट माझा चुकला भूक लागली पोटाला त्या जाग्याला काय सांगायची सासूने देवाशी भाकरी चटणी करा काढायला दिली माझ्या सकुसुनाला दिली सकुसुनाच्या पुण्यामध्ये खा म्हणली एवढीच भाकरी तुला काही सांगायचंय माझ्या या काशीलिंगानं भगवंतानं शिलिंगानं तरी ओळखलं काय करणी केली त्या जाग्याला आणि म्हणून याड बघा लावले लावले याड बघा लावले लावले भंडाऱ्याचं भूषण मीच होत सेवा लागली करायला पाणी गंगाला लागली घालायला ना तरवडीची पथरी लागली त्या देवावरती ठेवायला परवड्याच्या फुलाचा मान लागली द्यायला देव माझा कासली भगवान बावन कळीचा देव त्या ठिकाण्याला बाबा या सकुसुनाला म्हणून काय सांगायचं माहिती का बावन कळीत एक राळावर कळस वाढायला राळा कळत कळत सोडली माझ्या भगवंतानं उगच म्हणतं काय बाबा धनगराच्या माणसाला देवले होय बकरी कापतेल कोंबड कापतेल काय करते काय करते आणि म्हणून राळावर कळस सोडली देवा आणि या सकुस